हा, काय नाव तुमचं? नवनाथ नागनाथ मोहिते. कुठून आलाय तुम्ही? धाराशिव मध्ये येवती गावामधून. हा, काय परिस्थिती आहे कांद्याची आज? काय म्हणजे शेतकऱ्यांची काय भावना आहे? बघा, असं झालं की 1 रुपया किलोनं कांदा इथे गेलेला आहे बाजार मार्केटमध्ये. आणि हा. त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या इतक्या भावना दुखावलेल्या आहेत हा. की भयंकर असल्यानं ते सांगता सुद्धा येणार नाही. तर एवढ्या भावना आज शेतकऱ्याच्या दुखावलेल्या आहेत. आज म्हणजे शेतकऱ्यांनी मरावं की जगावं अशी परिस्थिती शेतकऱ्यांची तयार झाली आहे. हा. हम्म. मार्केटमध्ये काय परिस्थिती होती आज? मार्केटमध्ये कांद्याची आवक भरपूर होती. हा, परंतु कांद्याची आवक जरी भरपूर असेल तरी पण शेतकऱ्यांनी आता काय पिकवावं सांगा. आम्ही आता सोयाबीन पिकवलं तर सोयाबीनला पण 4,000च्या पुढे भाव नाही. ऊस हा. पिकवला तर ऊसाला पण कारखाने न्यायला तयार नाहीत. आणि आज कांदे पिकवले, कांदे घेऊन आलो तर कांद्याला पण आज 1 रुपया किलो जर भाव भेटत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? हं? किती अशी पाकिटं घेऊन आलता तुम्ही? मी आणले होते 104 पाकिट. हा, काय भाव मिळाला? बघा, 10 रुपये भेटला एकाला 10.5 रुपये भेटला. पुन्हा एकाला 8 रुपये, 7 रुपये, 3 रुपये, 2 रुपये असा भाव भेटला मला. काय शेतकऱ्यांची नुकसान झालंय का खूप या ह्याच्यामुळं? खूप म्हणजे इतकं नुकसान झालेलं आहे की अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तरी पण या सरकारांना अशी आमची विनंती आहे की सरकारनं बाबा आम्हाला बाकीच्या कुठल्याही योजना नाही दिल्या तर चालतील, परंतु आमच्या शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे. कमीत कमी आमचा कांदा 25 रुपये किलोनी गेलाच पाहिजे. हा. सोयाबीन कमीत कमी आमचं 8,000 रुपये क्विंटलनी गेलं पाहिजे. अशा प्रकारची आमच्या भावना आहेत. तरच शेतकऱ्याचं राज्य येईल, नाहीतर शेतकऱ्याचं राज्य नाही. नुसतंच म्हणतात किंवा शेतकऱ्याचं राज्य आहे, बळीराजा आहे. अजिबात नाही शेतकऱ्यांचं राज्य आणि बळीराजा तर नाही. फक्त हे शेतकऱ्यांना हे एक खुनी करून ठेवलेलं आहे. मोदी सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे बी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे का? हो, त्या मोदी सरकारमुळेच खरोखर अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मोदी सरकारनं मुद्दामून शेतकऱ्यांना इथं काय केलेलं आहे, पिकवणाऱ्याचा विचार केला नाही, इथं खाणाऱ्याचा विचार केला जातो. परंतु शेतकरी शेतामध्ये किती कष्ट करत असेल याचा विचार अजिबात केलेला नाही. आमच्या बियाचे सुद्धा पैसे निघालेले नाहीत. साधारणतः तुम्हाला कांदा पिकवायला किती खर्च येतो एकरी? एकरी कांदा पिकवण्यासाठी म्हणजे पूर्ण काढून मार्केटमध्ये आणण्यापर्यंत कमीत कमी आम्हाला 30-35 हजार रुपये आम्हाला खर्च येतो. आणि मिळतो भाव किती? भाव काय मिळतो मग पुन्हा इथं आणल्यावर 2 रुपये किलो, 3 रुपये किलो, ते खर्च सुद्धा निघत नाही त्याला. आणि मार्केट कमिटीकडून नियोजन असतंय काय सोलापुरात? मार्केट कमिटीचं काय त्यांचं ते नियोजन आहे, त्याच्याबद्दल काय नाही. फक्त आम्हाला आमच्या शेतमालाला भाव आमच्या मनासारखा भेटत नाही. कांदा महाग झाला तरी रडवतंय, स्वस्त झाला तरी रडवतंय. आणि सगळेजण काय करतात, कांदा महाग झाला म्हणून प्रत्येक वेळेस असं हे करतात. परंतु ज्यावेळी शेतकऱ्याचा कांदा बेभाव विकला जातो त्यावेळेस मात्र आमच्या जी भावना आहेत, आमचं जे दुःख आहे ते मात्र कोणी जाणून घ्यायला तयार नाही आमचं भावना. शेतकरी नेते नेहमी पुढे असतात, पण आता हे कांद्याच्या दरासंदर्भात शेतकरी नेते म्हणा किंवा संघटनांची काय? याच्यामध्ये 288 आमदार आहेत. 288 आमदारापैकी एकही आमदार किंवा एकही लोकप्रतिनिधी या शेतकऱ्याबद्दल बोलत नाही. कारण त्यांनी भरपूर प्रॉपर्टी वगैरे सगळं काही कमवलेलं आहे. त्यांचं सगळं व्यवस्थित असल्यामुळं ते फक्त विलक्षण पुरतं मतदानापुरतं आमच्याकडे येतात आणि मतदान संपलं, विलक्षण संपलं की आम्हाला वारेवर सोडून देतात हे लोकप्रतिनिधी. आणि आमचा आवाजच उठवत नाही शेतकऱ्याबद्दल. फक्त बोलतात म्हणलं तर एकमेव प्रहारचे आमदार बच्चू कडू एवढेच बोलतात शेतकऱ्याबद्दल. 287 आमदार एकही बोलत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नाही, कोणच बोलू शकत नाही. काँग्रेस बोलत नाही, शिवसेना बोलत नाही, ना बीजेपी बोलत नाही, ना कोणच बोलत नाही. फक्त एकमेव एकच आमदार बोलतो, तो म्हणजे असणारे बोलतात ते म्हणजे बच्चू भाऊ कडू. शेतकऱ्यांना काय अपेक्षा असते जेव्हा बाजारात कांदा घेऊन येत असतो? शेतकऱ्यांना एकच अपेक्षा असते की बाबा आमचा जो काही लागणीचा खर्च आहे, काढणीचा खर्च आहे, सगळं निघून कमीत कमी आम्हाला 4 महिन्यामध्ये एका एकरामधून कमीत कमी आम्हाला 50,000चं तर उत्पन्न भेटू द्या ना. एवढी अपेक्षा आहे. 50,000चं सुद्धा आम्हाला 4 महिन्यामध्ये उत्पन्न भेटत नाही, उलट आमचा लॉस होतो. ह्याच्यामध्ये व्यापारी कुठेतरी भाव पाडतात असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. ते व्यापारी पण भाव पाडत असतील, परंतु या सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळं जास्त आमचे भाव पडलेले आहेत आणि जास्त आमचे अतोनात नुकसान झालेले आहे.
अच्छा. आता म्हणजे सोलापूर असेल, धाराशिव असेल किंवा इतरही जिल्ह्यातून अनेक शेतकरी सोलापुरात चांगला भाव मिळेल या उद्देशाने घेऊन येतात, पण इथं भाव मिळत नाहीये. नाही भेटला नाही. इथं बीड पासून शेतकरी आले होते, बीड पासून. हा. बीड, धाराशिव, पंढरपूर, सगळे आसपासचे पूर्ण जिल्ह्यातले शेतकरी इथं आलेले होते. परंतु एकाही शेतकऱ्याचा आज समाधानकारक भाव भेटलेला नाही. आणि कांदा असा पीक आहे की तो ठेवला तरी सडतो. हो मग शेतकऱ्यांपुढे नाईलाजच असतो तो. आता कमी भाव जाऊ दे. एक तर ते ठेवता येत नाही आणि हा. विकायला गेलं तर त्याला भावही भेटत नाही. हम्म. अशी शेतकऱ्याची द्विधा परिस्थिती आहे. काही शेतकरी बेंगलोरला वगैरे घेऊन जातात, कारण त्या ठिकाणी चांगला भाव मिळतो, असं एक धारणा शेतकऱ्यांमध्ये. खरं आहे का ते? कर्नाटकात वगैरे? नाही साफ चुकीचं आहे ते. कुठेही भाव भेटत नाही, कुठंच नाही. सध्या यांनी सरकारने निर्यात बंदी केल्यामुळं कुठेही शेतकऱ्याला भाव नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे महाराष्ट्रातील या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी? काय वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्याबद्दल बाबा योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कशा प्रकारे हमी भाव भेटल, सोयाबीनला असेल, कांद्याला असेल, कसा भेटेल याच्याबद्दल नियोजन केलं पाहिजे. परंतु हे जे सरकार आहे ना, हे याच्याबद्दल नियोजन करत नाही. त्यांचे ते बॅनरबाजी करण्यामध्ये, त्यांचं ते होल्डिंग लावण्यामध्ये खर्च करतं आणि जास्त करून हे सरकार शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही. अहो देतं किती महिन्याला ते समजा 500-1000 रुपये देतं. अहो हे नका देऊ द्या आम्हाला, ह्यांच्या योजनेची गरज नाही. फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या, एवढीच आमची मागणी आहे. ठीक आहे, चालेल. हा, तुमचं नाव काय? पूर्ण नाव? नवनाथ नागनाथ मोहिते, धाराशिव. धाराशिव. ओके, चालतंय. थँक्यू.